जाड्या तू इथे का बसलास? मग काय झालं? तुला माहितीये ही बेंच कोणाची आहे? असू दे कोणाची, मी आलो, मी इथे बसेन. जर त्या 2 वाघिणी आल्या ना तर तुला खाऊन टाकतील. मी घाबरत नाही. बरं. हे जाड्या इथे का बसलास? मी आज लवकर आलो, मी इथे बसेन. ए ढोलू इकडनं उठ, ही आमची बेंच आहे. हे तसा काय या बेंचवर तुम्हा दोघींचा स्टॅम्प लावलाय? हा आमचा स्टॅम्प तर अख्खा जगावर लावलाय. ए मला घाबरवू नका, नाही तर मी माझ्या पप्पांना सांगेन. माझे पप्पा पोलीस आहेत, ते तुम्हा दोघींना जेलमध्ये टाकतील. मग ए आम्ही रडत नाही काय? आम्ही रडत नाही, आम्ही हसतो व दुसऱ्यांना हसवतो. कसं सांगू? ए जोबा की डी जोबा, सी जोबा की डी जोबा. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. थँक्यू टीचर. मुलांनो, दिवाळीच्या सुट्टीनंतरचा आजचा हा आपला पहिला दिवस आहे. येस टीचर. मग दिवाळीच्या सुट्टीत कोणी कोणी काय काय केलं मला सांगणार ना? येस टीचर. हा, खूप खूप मजा केली. येस टीचर. तुम्ही सगळ्यांनी होमवर्कही केला असेल की नाही? येस टीचर. व्हेरी गुड. गुड गर्ल. या माझ्याबरोबर इथे. अगं मोठ्याने बोल, तुला तरी कळतंय का काय बोलतेस ते? बघ बघ. अगं खेळू नका, वाच नीट. काय झालं, अभ्यास का? अभ्यास. आहा. डॅडी डॅडी आज ना आमच्या शाळेत गंमत काय झालं मला सांगा. तो चंदू होता ना आमच्या बेंचवर बसलेला. बरं मग आम्ही त्याला सोडणार आहे काय? काय केलं तुम्ही? आम्ही काय केलं सांगू? हा? आम्ही त्याला गुदगुले करून खाली पाडलं. आणि टीचर आल्या. आणि तुम्हाला दम दिला. चूक चूक चूक, त्यांनी आम्हाला शाबासकी दिली. चंद्रला गुदगुल केल्याबद्दल? नाही हो, आम्ही दिवाळीचा अभ्यास पूर्ण केला म्हणून शाबासकी दिली. अरे वा 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 वा, मग असाच अभ्यास करा आणि शाबासकी मिळवा. हा. चांगल्या वागा. त्यांच्या नादी काय लागताय भाऊजी? डॅम्बिस झाले दोघी. नाहीतर काय, दोघींना कोणाची भीती राहिली नाहीये. बळा, बघा कोणाला ते बघ. अरे बापरे, आता कोणाला एवढ्या रात्री? अय्या राजा आली. राजा तर किती दिवस लावले तू? हाय दादा, कशी आहेस? काय ग, गप्प का? बरं नाही का तुला? नाही रे दादा, प्रवासामुळे खूप थकली आहे, बाकी काही नाही. आत्या आत्या सांग ना, हाऊ वॉज युअर शूटिंग? अगं थकून आले ना ती, जरा श्वास तर घेऊ दे तिला. मी फ्रेश होऊन येते. राजू, राधाकाला विचार, तुला मूड का खराब आहे? विचारते हो, आता तर आलीये. तिला जरा फ्रेश होऊ द्या, जेवायला वाढताना विचारेन. हा बोला. आज सोमवारची तारीख पडली आहे, सकाळी 11 वाजता बरोबर हजारा कोर्टात. ओके. अरे काय म्हणते तुझी नगरसेवक विठ्ठलरावची केस? माझा तर पूर्ण प्रयत्न चालला की त्याला 7 वर्ष खडी बोर्डाला पाठवायचा.
पण साला हा राजकीय दबाव ना. मला वाटलंच होतं, मी तुला ते बोललो होतो ना या केसमध्ये काही दम नाही म्हणून. अरे शेवटी सगळे संत्री मंत्री सगळे राजकीय पुढारी एकत्रित येतील आणि त्या हरामखोराला मदत करतील. शेवटी सगळे साले एकाच माळीचे मणी. बघूया काय होतंय ते. सोमवारी तारीख पडली आहे. ये काय गराणी. मंत्री साहेब, दे. अरे आज त्रिदेव सकाळी सकाळी इकडे. गुरुवार आहे का? नाही, शनिवार दिसतोय. बसा की राव, बसा बसा विठ्ठलराव. बोला. अरे चालले काय तुमच्या राज्यात? आमच्या पैशावर राज्य करता आणि आमच्याच माणसाला त्रास देता. आता विठ्ठलरावांनी आपली काही कमी सेवा केली का? हे बघा बाबूराव, या विठ्ठलरावची ना फार मोठी. अरे झाले असेल त्याच्या हातून कुठली मिस्टेक. झालेल्या या कामाच्या जोडीला होणाऱ्या कामाचा बिल जोडला असेल. अशी होती माणसाच्या हातून कधी कधी चुकी. त्यासाठी एवढा मोठा छळवाद करायचा हे काय बरोबर नाही मंत्री साहेब. एक मिनिट. हे बघा राव, आज फायनल सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं मी मंत्री झालो हे मी कधीच अमान्य केलं नव्हतं. केलंय का? नाही. पण एक गोष्ट मी बी सांगतो तुम्हाला का, या सगळ्यांच्या बदल्यात मी तुमची हजारो झंगाट दूर केलेत की राव. तुमच्या सगळ्यांच्या जमिनी याने करून दिल्या. कुणी केले हो? हा, देशी पासून सगळ्या बिअर बारची परमिट तुम्हाला दिली राव. मीच दिली की दिली. कारण काय तर ते माझ्या हातात होतं. पण कसं समजत नाही तुम्हाला? अहो, ही बाब न्यायालय प्रविष्ट आहे. ह्याच्यामध्ये मीच नाही, मुख्यमंत्री सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही राव. मग काय करू मी? काय करू मी? सांगा तुम्ही, मी काय करू? नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ आणि झांझावाद होतो चूक काय? बोला तुम्ही. काय बोलता तुम्ही मंत्री साहेब? काय बोलता? चिडू नका विठ्ठलराव, चिडू नका. हा, जरा धीर धरा. ते काय म्हणतात ना इंग्रजीत, कूल डाऊन. कूल डाऊन. तुमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी सांगतो नक्की का मी स्वतः विजिलन्सवाल्यांशी बोलतो. स्वतः फोन करतो आणि त्याच्या मायलाही केसच डिसमिस करायला लावतो. झालं? आणि ते हे केस डिसमिस करतील? त्यांचा का करणार नाही? अहो देसाई सगळेच काही ते ॲडव्होकेट पंडित सारखे नसतात हो. गा बसा. फक्त एक ध्यानात ठेवा, थोडा खिस्सा ढिला करावा लागेल. पैसे खर्च करावे लागतील ना? त्याला पर्याय नाही. करीन मी. 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 रुपये खर्च करणार मी. पण केस माझ्या तर्फी व्हायला पाहिजे. तुम्हाला माझ्या तर्फी व्हायला पाहिजे. मग काम झालं म्हणून समजा राव. लगेच नमस्कार सबाई. राम राम विठ्ठलराव. बर, साहेब आहेत काय? आहेत, पण जरा बिझी आहेत. बिझी आहे? अहो, मी साहेबांचा जास्त वेळ घेणार नाही. फक्त 10 मिनिटं. हॅलो सर. हां, विठ्ठलराव आलेले आहेत. अहो, पण ते ऐकत नाहीत. ओके सर. बर, तुम्ही जाऊ शकता. बोला, काय काम आहे? माफ करा साहेब, काय की खुर्ची बघितली की असंच होतो आम्हा राजकारणी माणसाचा. ही सवय सोडा आता. तुमची नगरसेवकाची खुर्ची फार दिवस टिकेल असं वाटत नाही मला. काय साहेब, कशाला गरीबाच्या मागे हात धुवून लागलाय आपण? सरकारी वकिलांनी इमानदार असायला पाहिजे असं काहीच नाही. खरं की काय? तर काय, तुमचे आधीचे साहेब लई राजा माणूस. एकदम धोरणी. वारा बघून पाड दिली आणि 5-50 लाखाची माया गोळा केली आणि पोरीला शिकायला इलाहीतलं पाठवलं. आणि बर, त्यांच्या जाऊ द्या हो, सोडा त्यांच्या. आपल्याबद्दल बोलूया. घ्या
घ्या, ठेवा ठेवा. थोड्या नाड्या ढिल्या सोडा म्हणजे काय. तुम्ही खोटी बिलं करून नगरसेवक निधीचा गैरवापर करताय आणि या बाबतीत मी तुम्हाला मदत करावीच तुमची इच्छा आहे. ते पाकिट उचला आणि निघायतून. दाराशी आलेल्या लक्ष्मीला लातडू नये. आणि हे पाकिट तुमच्याकरता नाही, तुमच्या मुलीसाठी आणलेलं आहे. माझ्या मुलीची काळजी तुम्ही करू नका. तिची काळजी व्हायला मी खंबीर आहे. चालू पडा इथून. कोर्टात जाऊन काय होणार आहे वकील साहेब. आपल्याला भेटायला यायच्या अगोदर मी सगळं मॅनेज करून आलो आहे बघा. कोर्टात काय नाही होणार. तुम्ही मात्र आपलं नुकसान करून घेतलं साहेब. येतो मी. राम राम. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सहस्त्रबुद्धींचा फोन आला तो 2 वेळा. तुम्हाला त्यांना परवाच्या मीटिंगबद्दल काहीतरी बोलायचं आहे. ठीक आहे, मी त्यांना नंतर फोन करतो. एक काम करा, त्या BMCच्या करस्पॉन्डंटची फाईल मला पाहिजे होती. ओके. आणि देसाईंचा सुद्धा फोन आला होता. ते तुम्हाला भेटायला येणार आहेत. मी आलोच. अरे देसाई साहेब, या 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 बसा बसा. थँक्स. काय अचानक येणं केलं? काय आम्ही सप्लायर लोक, माल द्यायला येतो आणि माल घ्यायला येतो. ते रिटा यांच्या पेमेंटचं काय झालं? मी त्यांचं पेमेंट गेल्याच आठवड्यात दिलंय. दिले का? ठीक आहे, तू काम कर, 2 चहा पाठव. ओके. देसाई साहेब, तुमचं पेमेंट तर मागच्या आठवड्यात झालं आहे. हो, मी कुठे म्हणालो की मला चेक नाही मिळाला म्हणून. मग पण काय, पुढचं पेमेंट मला जरा ॲडव्हान्समध्ये हवं. जरा अडचण आहे. काय देसाई साहेब, मी इकडे नोकर आहे, मालक नाही. कराराच्या अटी म्हणून मी तुम्हाला पेमेंट नाही देऊ शकत. उद्या बाबूराव शेटजीने मला जा विचारलं तर मी काय उत्तर देऊ? अहो, तुम्ही त्यांची काळजी करू नका. त्यांच्याशी वार्ता करूनच मी इकडे आलो आहे. हो बाबूराव शेठ, नमस्कार. कोण, देसाई का? हां, देसाई बोलतोय. कुठून बोलताय? अहो, तुमच्या ऑफिसमधूनच बोलतोय. बर बर. हां, नाही जरा ते पेमेंटबद्दल जरा साहेबांना सांगा तुम्ही. हां, देतो ना, आहेत. या. हॅलो. हां साहेब, पंडित बोलतोय. कृपा सदाशिवराव, देसाई आपले फार जुने सप्लायर आहेत. जरा चेक देऊन टाका, समजलं? ओके, ठीक आहे, मी देतो त्यांना चेक. बेटा, देसाईंचा चेक तयार कर. शेटजीने सांगितलं. हे इथे काढून टाक, ते तिथे काढून टाक. एका कपड्यासाठी अख्खं कपाट खाली करून ठेवायचं. आई स्कूल बॅग दे ग. देते, तू आवर पटकन. आई लवकर स्कूल बॅग दे ग. शूज तुझा नखरा पुरे कर आता. लाजो, अगं ते लूज होत आले. उभी राहा. अगं, अगं. ड्रायव्हर आलाय, वाट बघतोय. आणि ही 1 मिनिट इकडे ये. हे घे. ओके आई बाय. घे, घे, अगं, घे. दे लवकर लवकर. लाजो आले. आली. हा घ्या टॉवेल. तुम्हाला टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये जाता येत नाही का हो? मी टॉयलेटसाठी थांबलोच नव्हतो, मग तुझ्यासाठी थांबलो होतो. गेली नाही मुलगी शाळेत. पुरे झाला तुमचा फाजीलपणा. फाजील पण काय त्यात? तुम्हाला कधीही काही सुचत असतं. मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवलंय. मंजुळाबाई आल्या नाही, घरातली सगळी कामं बाकी आहेत. सगळे आवरून मला दादाकडे जायचंय. मंजुळाचं काम मी करतो, दादाकडे मी जातो, पण माझं काम मीच करतो ना. बेशरम. ऐक माझं. अगं महत्वाचं डिसिजन घ्यायचंय. तुला बक्षीस द्यायचं आहे. तुझी दिशा असतो कांदा घाई. अरे अरे अरे, किती हा गोंगाट करताय? हा, केवढ्याने ओरडताय? हा वर्ग आहे की मासळी बाजार? आणि तुमच्या ओरडण्याचा आवाज प्रिन्सिपल साहेबांच्या ऑफिसपर्यंत येत होता. मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. ती म्हणजे आपल्या शाळेतर्फे एक डान्स प्रोग्राम करण्यात येणार आहे. आणि त्या प्रोग्राममध्ये जेवढे काही पैसे गोळा होतील ते सगळे पैसे गरीब आणि अनाथ मुलांची शाळा असते की नाही, त्याच्यासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे. तर आता बघूया हां, या कामाला कोण कोण मदत करणार? कोणाकोणाला डान्स येतो? हात वर करा बघू. वा, मग आता आपण असं करूया, तुम्ही की नाही उद्या शाळा सुटल्यावर 1 तास सगळ्यांनी थांबा. आपण तुमच्या डान्स स्टेप्स करून बघू. जो कोणी चांगला डान्स करेल त्याची निवड करण्यात येईल. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पालकांना कल्पना द्या की तुम्हाला शाळा सुटल्यावर उशीर होईल.
कळलं? टीचर. पप्पा पप्पा आम्हाला की नाही डान्स प्रोग्राम साठी सिलेक्ट केले. आता आम्ही रोज उशिरा येणार हा. किती दिवस? प्रॅक्टिस संपेपर्यंत. मग अभ्यास कोणी करायचा? अगं पण तुम्हाला येतो का डान्स? काय ते? काय हल्लीच्या डान्समध्ये नयन असं काय असतं? चार तर उड्या मारल्या, मानेला आचके दिले आणि थोडेसे हातपायाची कवायत केली की झालं. भाऊजी अगदी यांच्यासारखं बोललात. दादा, तुला वाटतो तेवढा सोपा नसतो डान्स. तू जे म्हणतोस ना त्याला ब्रेक डान्स म्हणतात. हा तेच ते थोडं मोठं डान्स. काय हो तुम्ही उगा तसं बोलून मुलीने नाव उमेद करू नका. काय ग राधा, तुला येतो ना डान्स? तू घे ना यांची प्रॅक्टिस. नक्की. तशी पण मला शूटिंग नाहीये. मी घेते यांच्याकडनं प्रॅक्टिस करून. काय चला. तिघीन तर चांगलं मेत कुठं जमलेलं दिसतंय. मैं हारी जा जारी, मैं हारी जा जारी, मैं हारी जा जारी. काय ग आज पुन्हा दुधी? हलवा तरी कर मग. काय तुम्ही पण लवकर कसा? अरे आमच्या ऑफिस मधले कडकडे सध्या वाढलेत. मध्ये कॉर्पोरेशनची नोटीस आली होती. त्या संदर्भात एका वॉर्ड ऑफिसला भेटलो आणि मग घरी झालो. कशाबद्दल? काय नाही, आमची एक इमारत जे भूखंडावर उभी आहे ना, तो भूखंड म्हणे पालिकेचा आहे. तेव्हा ती इमारत पाडून टाका किंवा ती इमारत पाडण्यात येईल अनधिकृत बांधकाम म्हणून, आणि सगळा खर्च आमच्या कंपनीकडून वसूल केला जाईल असं ते म्हणताय. पण नगरपालिकेची भूमिका योग्य आहे? अयोग्य? आता तिकडे एवढी मोठी इमारत इकडे उभी आहे, बांधकाम चालू असेपर्यंत हे लोक झोपा काढत होते. आधी काहीतरी डोळ्यावरती कातडावर बसायचं आणि नंतर मग काहीतरी कारवाई केल्याचं नाटक करायचं. तुला सांगतो दादा, ही सगळी पालिका माणसांच्या हातात, सगळे पोलीस यंत्रणा माणसाच्या हातात. पण तरी सुद्धा बाहेरचे लोक इकडे येतात आणि अनधिकृत झोपड्या बांधतात आणि मग रेशन कार्डावरती सुद्धा आपलं नाव घुसवतात आणि पाणी, वीज, सगळ्या नागरी सुविधा फुकतात, अगदी आरामात लागतात. आणि आपले शंड हरामखोर पालिकेचे अधिकारी डोळे मिटून बसतात. काही हजारामध्ये स्वतःचं इमान विकतात. झालं तुमचं राजकारण सुरू? चला आता हातपाय धुवा आणि जेवून घ्या. अरे पण आधी मुलीने तर येऊ दे ना. या काल तुम्ही दोघेही फार सुंदर डान्स केला म्हणे. माझ्यातर्फे तुम्हाला एक सुंदर प्रेझेंट देणार आहे मी. आता का भाऊजी? त्या दिवशी मात्र तुम्ही त्या दोघींच्या नाचाला नाव ठेवत होता. माझा गाढवपणा कबूल करतो, मग तर झालं. पण मुलींच्या नाचाचं श्रेय मुलींना नाही, राधाला सुद्धा द्यायला हवं. तिच्यामुळेच इतक्या चांगल्या नाचू शकल्या. मी पेढ्यांचा पुडा टेबलावर ठेवल्यावर वकील साहेबांच्या अंगाचा पार्थिव पापड झाला. काय बोलताय? हो. आणि ते रागाने थरथर कापायला लागले. विठ्ठलराव, त्याच्याशी जास्त दिवस वैर पत्करणं तुम्हाला जड जाईल, परवडणार नाही. आणि काय राजकारणात जर टिकून राहायचं असेल, मोठ्या पदाला म्हणजे नगरसेवकापेक्षा मोठ्या पदाला जायचं असेल, तर एवढी जिद्द ठेवून चालत नाही हो. चेअर्स. काय देसाई बाबूराव, बरोबर का नाही? अहो, जेव्हा राजकारण आणि 2 नंबरचे धंदे हातात हात घालून काम करतात ना, तेव्हा लवचिकपणा असलाच पाहिजे. अहो आता आपलंच घ्या की, दुधाच्या भेसळीपासून सुरू झालेलं आपलं काम थेट सिमेंटच्या भेसळीपर्यंत जाऊन पोहोचलं की राव. आहे का कुणाला कल्पना आहे? अहो मोहिते साहेब, जरा तोंडाला आवर घाला की. अहो ही सगळी मंडळी आपली असली म्हणून काय झालंय? बाबूराव शेठ, का मोहिते साहेबांना दम भरताय? अहो तुम्ही दोघे जे काय 2 नंबरचे धंदे करताय त्याची सगळी कल्पना आम्हाला आहेच की. पण आमच्याकडून कधीही दगाफटका होणार नाही. तेवढा विश्वास आहे की द्यायचा आहे तुमच्यावर?
म्हणूनच तर आपल्या 2 नंबरच्या सगळ्या कामांची फाईल मोठ्या विश्वासानं मी तुमच्याकडे दिली ना. ती फाईल आमच्या जंगलातील हवेलीवर कडे कोट बंदोबस्तात ठेवली आहे. काय पण काळजी करू नका. उचला ग्लास आणि चांग भलं करा. चांग भलं. सिट डाऊन. थँक्यू टीचर. आज अभ्यासाला सुरुवात करायच्या आधी मी तुम्हा सर्वांना खुशखबर देणार आहे. ती म्हणजे आपल्या शाळेने जो स्टेज शो प्रोग्राम केला होता की नाही, त्याच्याबद्दल शाळेच्या ट्रस्टींनी तुम्हा सर्व मुलांना पिकनिकला नेण्याचं ठरवलं आहे. आणि आपल्या शाळेला सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. तर आता तुम्ही काय करायचं, प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन घरच्यांचं उद्या परवानगी पत्र घेऊन यायचं. आपल्याला पुढच्या रविवारी पिकनिकला जायचंय. सुका ब्रेड नको खाऊ, हिला बटर लावून दे ग. हे घे. ती ऐकते कुठे माझं. तुला काय हवंय? बहिणी लवकर काहीतरी खायला दे, मला खूप उशीर झालाय. तुझी घाई नेहमीची. आत्या तू आज शूटिंगला कुठे जाणार? महाबळेश्वरला. अय्या किती मज्जा ना. मस्त जागा माहितीये का, तुझ्या बहिणीला मी हनीमून साठी तिकडेच घेऊन गेलो होतो. काय ग आठवतं ना काय आपण एन्जॉय केलं होतं ते? हो चांगलं आठवतं. तुम्हाला आठवतं का काय? येताना कपड्याची बॅग विसरले होते आणि घरी आल्यावर मला विचारता बॅग कुठे आहे म्हणून. नशीब बायकोला नाही विसरले. नाही पुढच्या वेळेस आपण गेलो ना की तुला पण विसरून येऊ. हा नाही भाऊजी, नाही तर मग शोधत बसाल बायको कुठे म्हणून. नाही. बायकोला शोधण्यापेक्षा मला वाटतं मग नवीन बायको केलेली जास्त सोपं नाही का? हो दुसरी करणार. तोंड बघा आरशात. घ्या. पप्पा आम्हाला की नाही स्कूल मधनं पिकनिकला नेणार आहे. कुठे? जागेचं नाव नाही सांगतो, खूप लांब. सकाळी जाऊन आम्ही रात्री येणार. आम्हाला डब्याला काय देणार? काय हवंय तुम्हाला? पुलाव, उकडलेली अंडी, इडली, डोसा, ऍपल्स, सँडविच, समोसा. पिकनिक 1 दिवसाची की 10 दिवसांची? हे बघा पिकनिकला जा पण अजिबात मस्ती करायची नाही. टीचरचं ऐकायचं समजलं आणि एकमेकांचा हात सोडायचा नाही. शी. आई गं! रीमा, प्रीती, रीमा, प्रीती. कुठे आलो आपण हे? भीती वाटते खूप इकडे. मला पण खूप भीती वाटते. किती भयान जागा आहे ना. हो बाबा, चल आपण ना इकडनं ना जाण्याचा रस्ता शोधूया. चल माझा हात धर, मला इथे खूप भीती वाटते. रीमा, प्रीती, रीमा, प्रीती. पण इथे तर काही दिसतच नाही ग. रीमा, प्रीती. ही तर लक्ष्मीची मूर्ती आहे. अय्या, आता आपण इथे काय करूया? आपण हिला घरी घेऊन जाऊया. नको आपले डॅडी आपल्याला ओरडतील. आपण एक काम करूया, आपण हिला स्वच्छ करूया आणि इकडेच ठेवून देऊया. ठीक आहे, मी पाणी आणते. हा जा.
थांबा. घाबरू नका मुलांनो, मी देवी आहे. खरंच मला लहान मुलं खूप आवडतात. मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. प्रॉमिस. म्हणजे काय? अय्या, देवीला इंग्लिश पण नाही येत. कशी आली तू इथे? बाळांनो, मला एका साधूने शाप दिला होता की तू एका सुनसान जंगलामध्ये 100 वर्षापर्यंत एकटी राहशील आणि ज्या वेळेला तुझ्या अंगाला किंवा मूर्तीला पवित्र हातांचा स्पर्श होईल तेव्हा तुला ह्यातून शापमुक्ती मिळू शकेल. तुम्ही आपल्या पवित्र हातांनी मला स्पर्श केला आणि आज मला शापमुक्त पण केलं. बोला बाळांनो, मी तुम्हाला काय आशीर्वाद देऊ? नको नको, आम्हाला काय नको. आमच्या मम्मी डॅडीने सांगितलं कोणाकडून काय नाही घ्यायचं. फक्त तू आम्हाला आमच्या टीचरच्या जवळ जायचा रस्ता दाखव. ठीक आहे, जर तुम्हाला काही सुचत नसेल तर मी स्वतःच देते तुम्हाला वरदान आणि टीचरकडे सुद्धा पाठवून देते. चालेल आम्हाला. परंतु जर तुम्ही मी दिलेल्या वरदानाचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग केलात तर माझी दिलेली ही शक्ती नष्ट होऊन जाईल. जा बाळांनो, आता तुम्ही तुमच्या टीचरकडे जा. रीमा, प्रीत, रीमा. टीचर. काय ग, कुठे गेलेला दोघी? कपडे बघ तिचे. कुठे गेला होतात मला सांग. बोल ना, बोल. कुठे गेला होता तुम्ही? आता चला, उशीर झालेला आहे. कळलं ना? सॉरी, ऑलवेज सॉरी. चला लवकर लवकर आता. आत्या उठ उठ. आत्या उठ. आत्या उठ उठ. आत्या. आत्या, आमचं ऐकून घे. माझी चांगली झोप खराब केली दोघींनी. आत्या, मी सहलीला जाऊन आलो ना तर आम्ही एक फुलपाखरू बघितला. आम्ही त्याला पकडायसाठी त्याच्या मागे गेलो आणि आम्ही एका खंडरात अडकलो. तुम्हाला आजपासून असं वरदान देते की या संसारातील सगळे जिवंत पशु, पक्षी, झाड, झुडप, प्राणी या सगळ्यांची भाषा तुम्हाला कळू शकेल. छे, म्हणे देवी प्रकट झाली आणि वरदान पण दिलं. खरंच आत्या, आम्ही तुला खरंच सांगतोय. असं कधी असतं का? तुम्हाला दोघींना ना वेळ लागले. झोपेत स्वप्न बघितलं असेल तुम्ही दोघींनी. आत्या, हे स्वप्न नव्हतं ग, हे खरं होतं. बरं झालं तुम्ही दोघींनी मला येऊन सांगितलं. दुसऱ्या कुणाला सांगितलं असतं तर वेड्यात काढलं असतं तुम्हाला. मूर्ख कुठल्या. चांगली माझी झोप पण खराब केली. झोपा आता. ह्या मानवाचं काही खरं नाही बुवा. स्वतःच्या स्वार्थासाठी तो वाटेल ते करतो आणि पापाचा वाटेकरी होतो. का रे बाबा, असं का बोलतोस? आता हेच बघ, या मारवाड्यानं काल 40 तोळे सोनं आणलंय. ते सगळं सोनं आज रात्री चोरीला जाणार आहे. मग आपलं आयुष्य मानवापेक्षा खूपच चांगलं आहे म्हणायचं. जाऊ दे, मरू दे त्या मानवाला. आपण आपला घास शोधायला जाऊया. ऐकलंस का ते कबूतर काय बोलले?
आपल्याला ही चोरी थांबवायला हवी. पण कशी थांबवणार? आत्या तर आपल्यावर विश्वास ठेवत नाही, मग दुसरे कोण ठेवणार? आयडिया, आपण जाऊन इन्स्पेक्टरला सांगूया. टिळक नगर पोलीस स्टेशन. ए बघ, काय चाललंय? छे, हॅलो. हॅलो पोलीस अंकल, आमच्या इथं सोनाराच्या दुकानात चोरी होणार आहे. आम्ही या देशाचे नागरिक बोलतोय. ए पोरी, काय मस्करी लावले? चल फोन ठेव खाली. चल आत्याला सांगूया. आत्या, आम्ही तुला काहीतरी सांगू. आज आम्ही शाळेतनं येताना 2 कबुतरांचं बोलणे ऐकले आणि ते एकमेकांना सांगत होते की आज रात्री 7 दरोडेखोर येणार आणि सोनाराच्या दुकानात चोरी करून जाणार आणि ते सर्व सोनं नेणार आहेत. अच्छा, आज रात्री हो 7 दरोडेखोर हो सोनाराच्या पेढीवर दरोडा घालणार आहेत आणि सगळं सोनं चोरणार. हो. तुम्हाला दोघींना वेळ लागलाय. नाही आत्या, आम्ही तुला खरं सांगतोय. आम्ही खरं सांगतोय. ऐक ना आमचं प्लीज आत्या, आम्ही खरं सांगतोय. उठा आणि हातपाय धुवून घ्या. आत्या, आम्ही खरं सांगतोय. उठा आणि आवरून घ्या. चला उठा. शी बाबा, चला. म्हणे कबूतर बोलले. ओ माय गॉड. अगे वाचलंस का? आपल्या नाक्यावरच्या सोनाराच्या पेढीवर दरोडा घातला कोणतरी. मला आजकाल कोणाचा भरोसा राहिला नाही. हॅलो. काल मध्यरात्री सोनाराच्या पेढीवर दरोडा पडून 40 लाखात सोनं चोरीला गेलं. आत्या, आम्ही सांगत होतो की नाही? आत्या, आम्ही सांगितलेलं ते झालं की नाही? आता तर आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. तुम्ही दोघी आता गप्प बसा, आपण नंतर बोलू. थँक्यू मिस्टर सहस्रबुद्धे. तुम्ही जर मदत केली नसती तर आमच्या कंपनीचं लाखो रुपयाचं नुकसान झालं असतं. मी आमच्या कंपनीच्या वतीनं तुमचे आभार मानतो. त्यात आभार कसले मानायचे साहेब? मी माझं काम केलं. नाही असं कसं. तरीसुद्धा आमचे शेटजी आता दिल्लीला गेले, ते आल्यानंतर त्यांच्या कानावर मात्र मी घालणार आहे. एक मिनिट. हॅलो. हा सर, शेटजी आलेत. अच्छा, व्हेरी गुड. बरं झालं, शेटजी तिकडे येत आहेत. हो. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. वा सदाशिवराव, तुमच्या अक्कल हुशारीची तारीफ केली पाहिजे. आज तुमच्यामुळे आमच्या कंपनीचे लाखो रुपये बुडता बुडता वाचले. शेटजी, खरं तर तुमच्या शाबासकीचे शस्त्रबुद्धी सुद्धा भागीदार आहेत. त्यांनीच कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून राखीव भूखंडावरलं आपलं बांधकाम अधिकृत करून टाकलं. बोला सहस्त्रबुद्धे, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? आपल्या कॉम्प्लेक्सचं सर्व कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळावं हीच इच्छा. दिलं, सर्व कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच दिलं. थँक्यू सर. पण आपण जे कन्स्ट्रक्शन करतोय ते स्पेसिफिकेशन प्रमाणे आहे ना? हे तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा. आमचं काम फक्त पैसे देणं. बरं, मी आता चलतो, माझी महत्वाची मीटिंग आहे. बरं. हां, बाय द वे मिस्टर सदाशिवराव, आजपासून मी तुम्हाला आमच्या कंपनीचे चीफ इंजिनियर म्हणून प्रमोशन देतो. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ऑल द बेस्ट. अभिनंदन मिस्टर पंडित. थँक्यू. वहिनी, राधा, लवकर खाली या. सीमा बाहेर ये. ए, अभ्यास चाललाय काय? काय बसतेस? फिल्मफेअर. अहो, काय झालं एवढं ओरडायला? हा, सगळी मग सांगतो. पूजेच्या दिवशी तू प्रोग्राम करायचा. हा, अरे वा, काय भाऊजी, आज काय विशेष? हा, आज मी एकदम खुशीत आहे. माझा मूड अगदी झकास आहे. हे बघ, सीमा, प्रीती, राधा, आपण आज रात्री जेवायला बाहेर जायचंय. का? ओ रिअली?
काय विशेष? विशेष अरे आज मला प्रमोशन मिळालंय चीफ इंजिनियर म्हणून. कॉंग्रॅट्स. थँक्यू. दादा पण नुसतं जेवणावर चालणार नाही, फिल्म पण दाखवावी लागेल. ठीक आहे, सिनेमा सुद्धा दाखव. मला शरारा. आणि स्कर्ट हवाय मला मला. ओके ओके, सगळ्यांना सगळं मिळेल, कळलं? ए तू जर आत चल. आत कशाला? अरे हो, एक विसरलोच, ऑफिस मध्ये सगळेजण पार्टी मागतायत. मग काय करायचं, केव्हा द्यायची? भाऊजी हे 3 दिवसानंतर दिल्लीहून येत आहेत. हे आले की सगळ्यांना बोलूया. आपल्याला पूजा पण करायची आहे, त्या निमित्ताने होईल. करेक्ट. हा, गुड आयडिया गुड आयडिया. त्या दिवशी देऊ. ए चल ना आत चल. पण काय आतमध्ये? अगं जा, एवढ्या प्रेमाने बोलत आहेत. काहीतरी गिफ्ट आणले असेल स्पेशल. शाहरुख खान. एक मिनिट. हा, तुझं काय? जाऊ आता का? अगं कामं पडली आहेत. अहो झालं की, पोळ्या झाल्या, भाजी झाली, कुकर झाला, वरण मात्र फोडणीला टाकायचंय, दूध पण गरम करून झालं. तुला ना नेहमी कारण हवी असतात. नाही हो, विरजण पण लावले मी, सगळी कामं झाल्यात. हा ठीक आहे, जा. धाकल्या वहिनी साहेबांनी जायला सांगितलं. कळलं, जा. कारण हवी असतात नुसती. आत्या आम्ही तुझी शूटिंग बघायला येऊ? नाही हा, आपण पूजेचं प्लॅनिंग करायचं. दादा एक मिनिट, तुझं काय? यांनी मला काय दिलं बघा. मस्त आहे ग, खूप छान आहे. एक घालून दाखवायचं. आता नाही, पाडव्याला घालणार आहे. हळू हळू हळू. हा हा हा, कळलं कळलं. हा, हे बरं आहे. आपल्याला आपल्याला मात्र पिक्चर, मात्र सेट. अरे वा, आले हो. अजून काहीतरी बाकी आहे वाटतं. अगं ये लवकर. आले जा, घालून ये. हा, आपण काय बोलत होतो तुझ्या प्रोग्रामचं? उद्या. हा, उद्या उद्या. अभ्यास कोण करणार? दादा हे पंडित भवानी शंकरजी, यांच्याकडे मी नृत्य शिकते. नमस्कार. बरंच ऐकलं तर तुमच्याबद्दल. क्या बात आहे. हिच्याकडून क्या आपला साथ सांभाळा. जा. बसा आता. या निमित्तानं राजाचा नवीन डान्स बघूया. मनोहर कृष्ण कन्हैया जमुना के तट पे विराजे हैं. चुम चुम चनन चुम चुम चनन चुम 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 चनन चुम चुम चनन चुम 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 ता 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 नदी के तला के ता यमुना तीरे नटखट मुरली गवळण राधा बावरली. यमुना तीरे नटखट मुरली गवळण राधा बावरली. छेडू नको रे
ढिमक ढिमक ढिम डमरू बाजे चमक 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 गौरी नाचे ढिमक ढिमक ढिम डमरू बाजे चमक 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 गौरी नाचे ददधई 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 धई 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 ददधई 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 धई 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 सा कान्हा तुझी मधुर बासरी दुम दुमली गोकुल नगरी कान्हा तुझी मधुर बासरी यमुना तेरी नटखट मुरली कान्हा तुझी मधुर बासरी दुम दुमली गोकुल नगरी प्रेम दीवानी गोप गोपिका तू मानवी तुझी राधिका तालावरती मी रमते ग तालावरती मी रमते मन माझे गेले हरवून मन माझे गेले हरवून छम 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 नाद तो छम 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 नाद तो मन माझे मी कसे आवरू मन माझे मी कसे आवरू तालावरती मी रमते गा तालावरती मी रमते गा तालावरती मी रमते गा तालावरती मी रमते काय ग हे तुमचं दोघींचं अक्षर का बिघडत चाललंय? अरे अरे आजकालचे विद्यार्थी किती वाईट आहे. आपल्या शिक्षकांच्या पर्स मधले पैसे चोरणे योग्य आहे का? या चिंगीने की नाही टीचरच्या पर्स मधले पैसे चोरले. टीचर आम्ही तुम्हाला एक जादू दाखवू. जादू? आमच्या मामाने की नाही आम्हाला एक जादू शिकवली आहे. जादू शिकवले? दाखवा पाहू. इथे तुमच्या पर्स मध्ये पैसे आहेत ना? हो, आज माझा पगार झालाय. मग ती पर्स आहे ना घट्ट एकदम ना धरून ठेवा. घट्ट धरून ठेवू? हो आणि मग सोडू नका. त्यातले अच्छा. पैसे मी एक मंत्र बोलून गायब करते आणि परत आणते. परत आणता पैसे? ओके, बेश धरली हं, पर्स घट्ट घट्ट धरा एकदम सोडू नका अजिबात. ओम बुलबुल बुलबुल ओम तू टीचरच्या पर्स मधले पैसे चोरले ते मला दे. अरे वा, व्हेरी गुड. अय्या, कुठे शिकलात ग ही जादू? आमच्या मामाने शिकवली. मला पण शिकवा हं. आता मी आधी माझे पैसे ठेवून देते. मग मला पण शिकवा हं जादू. बरं, आपण शाळा सुटला जादू शिकू. चला जागेवर जाऊन बसा पाहू. रीमा प्रीत थांबा थांबा थांबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. तू आमच्याशी नको बोलू. का? जो आमच्या गुरुच्या पर्समध्ये पैसे चोरतो त्याच्यावर आम्हाला नाही बोलायचं. तू चोर आहे. नाही, मी चोर नाहीये. नाही, मी चोर नाहीये. मग टीचरच्या पर्स मधले पैसे का चोरलेस? उषा, तू शांतपणे झोप. तुझा ताप वाढतोय. माझं मरू द्या हो. हिच्या शाळेच्या फीची काही व्यवस्था करा. किती दिवस ती अशी घरी राहील? काहीतरी करा. आई ग, मी हरले उषा. मी पूर्णपणे हरलोय. हताश झालोय मी. आता मी काय करू मला काही सुचत नाहीये. माझे आजोबा बेकार झालेत. माझी आजी फार आजारी आहे. माझी फी भरायची राहिली होती. प्रिन्सिपल म्हणाले जर तू फीज नाही भरली तर
मी तुला परीक्षेला बसू देणार नाही. म्हणून मला काही सुचलं नाही. मधल्या सुट्टीत जेव्हा टीचर बाहेर गेल्या तेव्हा त्या आपली पर्स तिथेच विसरून गेला. माझे हात आपोआप टीचरच्या पर्सकडे वळले आणि मी ते पैसे चोरून घेतले. थांब, तू रडू नको. आम्ही ना तुला ना सहाय्य करू. आम्ही कोणाला नाही सांगणार की तू टीचरच्या पर्समधले पैसे चोरले. चालेल, पण तुम्हाला कसं कळलं की मी पैसे चोरले? ते आमचं सिक्रेट आहे. पिंकीची कहाणी ऐकून ना काय सुचतच नाहीये का? मला पण आपण त्यासाठी काय करू शकतो? आज लॉटरी खुलेगी, लॉटरी खुलेगी, लॉटरी लॉटरी घ्या लॉटरी. 10 रुपये खर्च करा, लाखो कमवा, लाखो कमवा. आज शेवटचा दिवस, उद्या लखपती व्हा, लखपती व्हा, लखपती व्हा. लॉटरी खुलेगी, लॉटरी. 10 रुपये खर्च करा, लाखो कमवा, लाखो कमवा. बोल बेटा. काका, आम्ही याच्यातली कुठली तिकीट घेतली तर आम्हाला बक्षीस मिळेल? हे जर मला समजलं असतं तर मी नसतो का लखपती झालो. हे तू ते तिकीट घे ना ग. नाही, तू घे. कुठलं घेऊ? वरच्या रांगेतील चौथ्या गठ्ठ्याचं पहिलं तिकीट. वरच्या रांगेतील चौथ्या गठ्ठ्याचं पहिलं तिकीट. हे द्या. थँक्यू अंकल. तुम्हाला सुद्धा थँक्यू. आज खुलेगी, आज खुलेगी. प्रीत, रीमा, इथे आम्ही तुझ्या आजीला भेटायला आलोय. आजोबा, हे घ्या. काय आहे? ही लॉटरीची तिकीट आहे. ही जर तुम्ही घेतली तर तुम्हाला बक्षीस मिळेल. पिंकीला आनंद होईल. मेहनतीनं जेवढं मी मिळवलं ते सगळं गेलं. आता नशिबाच्या असल्या भाकड गोष्टीवरती माझा विश्वास नाही. आजोबा प्लीज तुम्ही घ्या, आम्हाला बरं वाटेल. ठीक आहे. मुलींच्या भावनांची कदर करून मी ह्यांना तिकीट ठेवायला सांगते. अहो, घ्या ते तिकीट. चिंगी, आम्ही येतो. हा, प्रिय राधा, मी IPSच्या सर्व परीक्षा व टेस्ट यशस्वीपणे पूर्ण करून इथेच ड्युटीवर जॉईन झालो. तुझ्या मधुर आठवणी माझ्यासोबत नसत्या तर ट्रेनिंगचा एवढा मोठा काळ मला असह्य झाला असता. तुला भेटण्याची प्रचंड ओढ लागली आहे, पण कामाच्या या झपाट्याने सगळाच उत्साह मावळून जातो. तरीसुद्धा वेळात वेळ काढून मी तुझ्या घरच्यांना लवकरच भेटायला येत आहे. कळावे. तुझा अशोक. तुम्ही दोघी इकडे काय करताय? आत्या, हे पत्र कोणाचं आहे? कोणाचंही असेल, तुम्हाला काय? आत्या, कोण ग अशोक? प्रिया अशोक. खूप आगाऊत चाललाय तुम्ही दोघी. तू आम्हाला सांगणार नाही? नाही. मग आम्ही डॅडीला नाव सांगणार. असं नाही करायचं. आपण दोस्त आहोत की नाही? आपण दोस्त आहोत ना. आम्ही तुला सांगतो, तू आम्हाला का नाही सांगत? सांगणार ना तू आम्हाला? अच्छा, सांगते. या, हा त्याचा फोटो. छान आहे. ए कोण आहे सर? शट अप. ही अशी ड्युटी करताय? तुम्हाला शरम वाटली पाहिजे माने.
सॉरी सर. सॉरी गेल्या खड्ड्यात. हे काय हा टेबलावर अशी ही खाण. हे पोलीस स्टेशन आहे का लेडीज बिअर बार? पुन्हा असं नाही होणार. तुम्ही इथे दारू पिऊन ड्युटी करताय आणि तिथे तुमचा स्टाफ लॉकअप मध्ये आरोपींबरोबर जुगार खेळतो. सॉरी सर. शट अप. मी आत्ताच तुम्हाला मेडिकलला पाठवतो आणि कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मध्ये त्याचा उल्लेख करतो. सर पण तुमच्यासारखे बेजबाबदार अधिकारीच पोलिसांचं नाव खराब करतात. तुमच्यासारखी किड साफ झाल्याशिवाय खात्याचा कारभार सुधारणार नाही. चुकलं सर. माने तुम्हाला माहित आहे तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका आठवड्यात 2 मोठ्या केसेस झालेल्या आहेत. यानं तुमची झोप उडायला हवी होती आणि तुम्ही खुशाल दारू पिऊन झोपा काढताय. आता तुम्ही या 2 केसेस बद्दल केलेले रिपोर्ट घेऊन माझ्याकडे या. हॅलो साहेबांना फोन द्या. अरे माने बोलतोय. मंत्री साहेबांना फोन द्या लवकर. तुम्हावर केली मी मर्जी बहान, नका सोडून जाऊ रंग महान. काय रे रंगाचा भंग करतो. चल. हा बोला माने. घाबरलात का काय? हा आमचे मित्र असून या मोहित्यांचे तुम्ही घाबरलात? माने असे 17 ACP पचवलेत मी बर का. चला ते सोडा आणि तुम्ही निघा. हा पोचा लवकर. पूजा आलीये. रात्र जागून काढायची बर का. आणि बर का माने ही रात्र वैरायची नाही. माझी चाल शराबी, माझे ओठ गुलाबी. माझी चाल शराबी, माझे ओठ गुलाबी. मदनाची राणी अंगी कसली जवानी. आता रोखू इथे नजरा. पाहुण तुम्ही, पाहुण तुम्ही, पाहुण तुम्ही धीर धरा. पाहुण तुम्ही धीर धरा. पाहुण तुम्ही धीर धरा. पाहुण तुम्ही धीर धरा. माझी चाल शराबी, माझे ओठ गुलाबी. माझी चाल शराबी, माझे ओठ गुलाबी. मदनाची राणी अंगी कसली जवानी. आता रोखू इथे नजरा. पाहुण तुम्ही धीर धरा. पाहुण तुम्ही धीर धरा. पाहुण तुम्ही धीर धरा. पाहुण तुम्ही धीर धरा. बाग तू रंगीली माझ्यावरती जाग केली दिल बाग तू रंगीली माझ्यावरती जादू केली
माझी चाल शराबी माझे ओठ गुलाबी माझी चाल शराबी माझे ओठ गुलाबी मी मदनाची राणी अंग कसली जवानी नका रोखू इथे नजरा पाऊल तुम्ही धीर धरा 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 पूजामध्ये मजा बाकी सगळे आजोबा आजोबा तुम्ही हे काय करताय? तुम्ही माझ्यासाठी लक्ष्मीचा अवतार आहात. तुम्ही दिलेल्या तिकिटावर मला 1 लाखाचं बक्षीस मिळालं. मी माझ्या चिंगीची फी भरू शकलो. मी कर्जमुक्त झालो. आता माझा बंद पडलेला केबलचा धंदा पुन्हा सुरू होईल. तुम्हाला कसल्याही मदतीची आवश्यकता भासली तर मला सांगा. मी तुमच्यासाठी प्राण द्यायला सुद्धा तयार आहे. चिंगीला आनंद मिळाला तेच आमचं बक्षीस. श्यामनी माझी मॅथची वही घेतली आहे. 3 दिवस झाले त्यांनी परत दिलीच नाही. अगं पण तुमच्यातल्या तर उद्या हवी आहे ना. मग चल आपण त्याच्या घरी जाऊया. चल. ए मुलींनो, तुम्ही ज्या श्यामला भेटायला जाताय ना तो नागोबाच्या चावण्यानं मेलाय. पण त्याच नागोबानं त्याचं विष चोखलं तर मात्र तो जिवंत होऊ शकतो. म्हणून सांगतो, जा लवकर जा, उशीर करू नका. त्याच्यावर अंतिम संस्कार होण्यापूर्वी स्मशानात पोचा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 कुठे गेला तो नागोबा? इथे पण नाही. तिकडे. ए नागोबा, आमच्या मित्राला का चावलास? आधी तू त्याला जिवंत कर. का नाही करणार? मी त्या गारुड्याला बोलवणार आणि तुला पेटीत बंद करायला सांगणार. बरं चूक झाली. त्या बिचाऱ्याला जिवंत करा ना. तो बिचारा नव्हता. तो माझ्या बेळावर येऊन सुसू करायचा. त्याच्या घरी बाथरूम नाही का? आज माझा चांगला तावडीत सापडला. हे नागराजा, आम्ही तुझी माफी मागतो. तो तुझ्या बियावर कधी नाही सुसू करणार. मुलींनो, तुम्ही जिथून आलात तिथे परत जा. हे नागराजा, तुम्ही महान आहात म्हणून तुम्हाला शंकर आपल्या गळ्यात स्थान देतात. श्याम आपल्या आई बाबांचा एकुलता एक होता हो. तुम्ही श्यामला जिवंत करा ना. नाही, मी त्याला एकदा जिवंत केला तर तुम्ही लोक मला मारून टाकाल. तू आमच्यावरच चल, आम्ही तुला काही नाही होऊ देणार. तुला शंकर भगवानची शपथ. प्लीज चल ना आमच्या बरोबर. बरं ठीक आहे, चला. हे हा धंदला आहे, मी तुला उचलून घेते.
आई वडिलांचा हाल बघत नाही. थांबा. अरे काल मुलगी साप घेऊन आली. आम्ही याला पकडून आणलंय. हात साप श्यामला चावला होता. कुठून आणले रे साप? याला काही अरे, करू चावेल त्याला. नका. कुठून आणला साप? अरे कुठून हा आमचा चांगला मित्र आहे. अरे बघूया आता काय साप श्यामला जिवंत करणार आहे. कमाल आहे या मुलीची. याला कोणी मारू नका हा. चावेल. अरे वा वा अरे वा 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 माझा मुलगा जिवंत झाला. बघ त्या मुलीने तर बघ. अरे वा वा देवाची कृपा आणि या मुलांची पण. तुम्ही कोण आहात बाळानो? आम्ही इथे शाळेतले मित्र आहोत. मी आता तुम्हा दोघींना काय बक्षीस देऊ? तुमच्यामुळेच आज हे आश्चर्य घडले. तुमच्या रूपानं जणू देवदूतच आला आणि माझ्या मुलाचा पुनर्जन्म झाला. तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. धन्यवाद आहे मुलीनो, धन्य आहे तुमचे. बघ त्या मुलीने तर बघ. अरे वा वा देवाची कृपा. उद्यापासून सापाची बियावरती सुसू करायची नाही. नाही करणार. ऐकलंस ते काय म्हटली ते? प्रॉमिस. प्रॉमिस. ताई चल ना ग. थांब ना 1 मिनिट. चल ना. मम्मा आम्ही प्राचीच्या सोसायटीत खेळायला जातोय. चल. चल आपण जाऊया. कुठे गेला कॉक? चल शोधूया. तेव्हा तिकडे. काय ग इतका कसला गहन विचार करते? आणि तुझी पिल्ल कुठे दिसत नाही ती? उद्या दुपारी 12 वाजता ही संपूर्ण इमारत कोसळणार आहे. म्हणून डोक्याला मी पर्यायी जागा शोधण्यासाठी पाठवले. तुझी पर्यायी व्यवस्था झाली की नाही कुठे? पर्यायी नाही गई, मी ती जागा आता कायमचीच घेतलीये. कोणती ग? अगं तळ्या शेजारी असलेल्या पालिकेच्या जागेवर जे अनधिकृत बांधकाम झालंय ना तिथेच. हे सगळं ऐकल्यावर माझ्या अंगावर शहारेच आले ग. आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो ग? शी ग बाई, रोज ना रोज आपल्या समोर समस्या उभ्या राहतात ना. आपण त्यांचा जीव वाचवावा अशी देवीची इच्छा असेल. हो ग. ऐकलंस ना, ह्या सोसायटीच्या लोकांच्या जीवाला धोका आहे. पण आपण त्यांचा जीव कसं वाचवू शकतो? कसं? आपण आपल्याला फोन करूया, आपल्या काहीतरी मार्ग काढेल. हा चल जाऊया आपण. हॅलो हॅलो आत्या, सांगते ते ऐक. अगं आपल्या इकडची जी सोसायटी आहे ना कोसळणार आहे ती. गप्पा बसा. तुमच्या 1-2 गोष्टी खऱ्या झाल्या म्हणून काय झालं? हो आत्या, मी तुला खरंच सांगते. नाही आत्या, अगं इथल्या लोकांचा जीव धोक्यात आहे. आत्या आमचं ऐक ना ग प्लीज. हे बघा, माझ्याकडे बिलकुल वेळ नाही, मला शूटिंगला जायचंय. आत्या आमचं ऐक ना ग प्लीज. मला काहीही ऐकायचं नाही.
all things bright and beautiful, all creatures great and small, all things wise and wonderful, the good God made them all. चिंगी बेटा बघ बरं कोण आलंय. अय्या तुम्ही आजी रीमा आणि प्रीत आल्यात. आजी आम्हाला स्वप्न पडलेलं किती सम्राट बिल्डिंग कोसळणार आहे. अगं मुलीनो, स्वप्नातल्या गोष्टी जागेपणी विसरायच्या असतात, त्या कधी खऱ्या होत नसतात. तरी सुद्धा आपण काहीतरी करायला हवं ना. आपण काय करू शकणार? फार फार तर पोलीस कंप्लेंट करायची, आणि तीही खोटी निघाली तर शेवटी पोलिसांचा त्रास आपल्यालाच. तुम्ही काय नाही करणार? त्या बिल्डिंग मधल्या लोकांचा जीव धोक्यात आहे. पण ती बिल्डिंग कोसळेलच कशावरून? आम्हाला स्वप्न पडलं ते कधी खोटं नसतं. तुम्हाला लॉटरी लागणार हे सुद्धा आमचं स्वप्न होतं, ते पण खरं झालं. ते बरोबर आहे, पण मी काय करू शकणार नाही. तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही आम्हाला मदत करणार म्हणून. अहो जा हो, त्या मुली एवढं सांगतायत तर त्यांना जरा मदत करा. अगं पण मी काय करणार? मी सांगू, तुम्ही त्या बिल्डिंगचे केबल बंद करा आणि मग ते अजून एकदा दुरुस्त करा. आणि तुम्ही बॉम्ब ठेवल्याची अफवा उठवा. मग लोक घाबरून बाहेर पडतील आणि त्यांचा जीव वाचेल. आणि जर पोलिसांनी मला जबाब विचारला, आम्ही तुम्हाला एक बॉम्ब साठी वस्तू देऊ, ती तुम्ही बिल्डिंग मध्ये टाका, म्हणजे झालं. बरं शिंगे, आम्ही जातो. अरे इमारत खाली करा. अरे बॉम्ब आहे, वरती तर फार हे झाले बघा ना. बापरे बापरे, काय करायचं बाई, बघा ना काय झालं. अहो वहिनी, आपल्या बिल्डिंग मध्ये कोणीतरी बॉम्ब ठेवला. थांबा, तुमच्याच्याने हे काम नाही होणार. तुमच्यापाशी वेळ खूप कमी आहे. मी त्या बाईच्या बाळाला आणून तुमच्या स्वाधीन करते. तुमचे डोळे बंद करा आणि तुमचे हात पुढे करा. तू किती चांगली आहेस ग. खरंच देवी, तू किती दयाळू आहे. बस बस, आता जास्त माझी तारीफ करू नका आणि या बाळाला घेऊन जाऊन त्याच्या आईकडे देऊन या. बिल्डिंग का ठिकाणातून बॉम्बचा शोध घ्या आणि तुम्ही बिल्डिंगला सेक्रेटरीला बोलवा. शांत राहा, शांत राहा. हे बघा, तुमच्या सहकार्याशिवाय मी काही करू शकणार नाही. आपल्याला सर्वप्रथम हे बघावं लागेल त्या बिल्डिंग मध्ये बॉम्ब कोणी ठेवला. तुम्ही बीएमसी आणि फायर ब्रिगेडला पुन्हा फोन करा आणि त्यांना ताबडतोब यायला सांगा. आपण? मी या बिल्डिंगचा सेक्रेटरी. साहेब, आपण तर आदेश दिलेत बीएमसीला, पण आमचं घर उद्ध्वस्त झालंय त्याचे काय? साहेब, आम्ही मध्यमवर्गीय माणसं, पोटाला चिमटा काढून कर्ज घेऊन
एक छोटंसं घराचं स्वप्न आम्ही साकार केलं. आता आम्ही आमच्या मुलंबाळांना घेऊन कुठे जायचं साहेब? आमचं आयुष्य आता बर्बाद झालं साहेब. हो साहेब, हो साहेब, हो 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 साहेब, हो साहेब, हो 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 साहेब, हा केबलवाला आणि हा बॉम्ब. सर सर हा बॉम्ब तर नकली आहे. वाट रमेश, असं कसं घडू शकतं? नकली बॉम्ब? मग ही बिल्डिंग पडली कशी? ही बिल्डिंग म्हणजे काय पत्त्याची बिल्डिंग वाटली साहेब तुम्हाला? बिल्डिंग बांधून जेमतेम वर्ष झालंय. हो साहेब, हो साहेब, हो 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 साहेब, हो साहेब, हो हो हो. साहेब आता काय करू हो? ही बिल्डिंग हाच माझा आश्रय होता हो. मला मूल नाही बाळ. आता कुठे जाऊ हो साहेब? सांगा तुम्ही कुठे जाऊ? रडू नका आजी, मी तुमचं दुःख समजू शकतो. आपण काहीतरी मार्ग काढूया. शांत व्हा. तुमच्या अशा प्रकारच्या आक्रोशानं काहीही होणार नाही. मी तुमचा संताप समजू शकतो. हे पहा, मी तुमच्या सगळ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था नगरपालिकेच्या शाळेत केली आहे. मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. अन्याय होऊ देणार नाही म्हणजे काय? हा, अन्याय होऊ देणार नाही म्हणजे काय करणार तुम्ही? मोठमोठे पुढारी मंत्री संत्री इथे येतील, हा, आम्हाला मोठे मोठे स्वप्न दाखवतील. एक 20-25 हजार रुपयांचा तुकडा आमच्या तोंडावर फेकतील आणि निघून जातील. आमचं काहीच होणार नाही. विचारा विचारा विचारा. प्रथेप्रमाणे हे झालं तरी मी तुम्हाला वचन देतो का तुमची बिल्डिंग पडण्याचं कारण जर मानव निर्मित असेल तर जबाबदार दोषी व्यक्तीला मी मोकळा सोडणार नाही, मग तो कितीही उच्च पदावर असो. सेक्रेटरी काय साहेब? उद्या तुमच्या सगळ्या कमिटी मेंबर्सला घेऊन माझ्या ऑफिस मध्ये या. हो साहेब. जीप काढा. परवा उमा मावशीचा फोन होता. आपल्या राधासाठी स्थळ आणलंय त्यांनी. तो नाही का परवा आपल्याला भेटला होता? तोच तो. नाहीये, मला आता लग्न नाही करायचं. हा, अरे खरंच चांगला मुलगा तो. तुमची जोडी खरंच छान दिसेल. अगं मुलगा सुस्वभावी, मनाने चांगला आहे. झालंच तर दिसायला चकणा आहे. चकडा नाही काही चिकडा म्हणा. तरी मला आता लग्न नाही करायचं. का? कोणी पसंत करून ठेवलायस का? बोल ना. आम्ही सांगू. बऱ्याच वयात झाल्या त्या मुली. मी बघते. अशोक तू? राधा तू आता इकडे ह्या वेळेला? मिस्टर सदानंद पंडित आहेत का घरात? हो आहे. मिस्टर सदानंद पंडित, सम्राट बिल्डिंग कोसळली. सदोष बांधकामामुळे ती कोसळली असा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आहे. कंपनीचे चीफ इंजिनियर म्हणून मी तुम्हाला अरेस्ट करतो. नुसतं रिपोर्टवरून तुम्ही मला अटक करू शकत नाही. माझ्याकडे तुमच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट आहे. हे घ्या. दादा, माझा काही दोष नाहीये. मी निर्दोष आहे. नाही, हे अरेस्ट वॉरंट करेक्ट आहे. शेवटी कायदा तोडून काहीच होणार नाही. ठीक आहे, तुरंतच तू यांच्याबरोबर जा. नाही नका, कशाला काळजी करतो? जाऊ बहिणी जाऊ. काय मी आहे. बोला मिस्टर पंडित. बिल्डिंग बांधताना कागदोपत्री तुम्ही मात्र चांगला माल वापरायचं दाखवलं, पण प्रत्यक्षात मात्र भेसळयुक्त सिमेंट वापरला. काय वाटेल ते का बोलताय? आदित्य कन्स्ट्रक्शन सारख्या नामांकित कंपनीबद्दल तुम्ही बेजाबदार वक्तव्य करताय. ठीक आहे, आमच्याकडनं तपास चालूच आहे. खरं काय ते शेवटी बाहेर येईलच. या बाबूराव. हरिओम. बरं झालं साहेब तुम्ही वेळेवरती आलात.
मी आत्ताच तुम्हाला फोन करणार होतो. बाबूराव, मिस्टर पंडित तुमच्याकडे किती वर्षापासून काम करतायत? गेले 5 वर्षापासून करतायत. साहेब एसीपी साहेब म्हणतात की आपल्या सिमेंटमध्ये भेसळ होती म्हणून. मिस्टर पंडित, तुम्ही आम्हाला पूर्णपणे बदनाम केलं आणि आदित्य कन्स्ट्रक्शनचं नाव तुम्ही मातीमोल केलं. काय बोलताय का तुम्ही साहेब? मिस्टर पंडित, तुमचं एज्युकेशन आणि रेप्युटेशन बघूनच मी माझ्या पदरी नोकरी दिली आणि तुम्ही आमच्याच मुळावर उठलात. पंडित, पोलीस स्टेशन आहे, त्याचं भान असू द्या. एसीपी साहेब, हे आमचे सिमेंट सप्लाय, हेच तुम्हाला सगळी सत्य परिस्थिती सांगतील. साहेब, मी गेली 14 वर्ष आदित्य कन्स्ट्रक्शन कंपनीला सिमेंट सप्लाय करतोय, पण या 14 वर्षात असं एकदाही कधी घडलं नाही. पण यांच्या हातात जेव्हापासून हा कारभार गेला तेव्हापासून ही समधी गडबड सुरू झाली आहे. गडबड? कसली गडबड? जरा स्पष्ट बोला. हो, बोलतो. भेसळीचं सिमेंट यांनी बांधकामासाठी वापरलं आणि आमचा चांगला माल हे आमच्या अपरोक्ष बाहेर विकू लागले. शरम नाही वाटत तुम्हाला असं बोलताना? शरम? मिस्टर पंडित, शरम तुम्हाला वाटली पाहिजे, कारण तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारातून तुम्ही भरपूर पैसा कमवला आणि ही गोष्ट कोणाला कळू नये म्हणून. बरं का एसीपी साहेब, यांनी देसाईंची मोठमोठ्या रकमांचे पेमेंट घेऊन असतानाही पास केले. साहेब खोटं बोलतात, हे खोटं बोलतात. म्हणजे यांच्या सांगणार मी देसाईंची बिलं पास करत होतो? बाकी मला काहीच माहित नाही. मी निर्दोष आहे साहेब, खरंच मी निर्दोष आहे. मिस्टर पंडित, ही सारवा बंद करा. तुमच्यामुळे 70 कुटुंब रस्त्यावर आली आहेत आणि त्या सगळ्यांना मी वचन दिलं आहे, दोषी व्यक्तीला मी मोकळा सोडणार नाही. जगदाळे, यांना आत घ्या. मी खरंच निर्दोष आहे, मी दोषी नाही साहेब. अरे सोडा मला, मी निर्दोष आहे सांगतो तुम्हाला. सीमा, उठ ना, काहीतरी खाऊन घे. अगं असं काय करतेस लहान मुलांसारखं? तू काहीच खाल्लं नाही कालपासून. सीमा, माझं मन म्हणतो भाऊजींवर खोटा आळ आलाय, ते यातनं नक्की सुटतील. तू काळजी करू नकोस. केवढी नामुष्की, लोक काय म्हणतील? तू काय वेड्यासारखं लोकांचा विचार करतेस? आपण कुणाचं वाईट केलं नाही, आपलं वाईट होणार नाही. तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. मी तू मम्मी पप्पा केव्हा येतील? येतील बेटा, तू काहीतरी खाऊन घे. नको, मला काही नको. असं नाही करायचं. तू शहाणी आहेस ना, शाळेत जायचंय ना. भाऊजी, तुम्ही बरं झालं तुम्ही आलात. सीमा कुठे? बघा ना, तुम्ही गेल्यापासून अशीच बसून आहे, रडत राहिली आहे. आणि पितू सुद्धा. ए बेटा, आई पप्पा, तुला शाळेत येतं ना? चल मी तुला शाळेमध्ये सोडतो. भाऊजी, हे कुठे? तो परस्पर कोर्टामध्ये गेला. ठीक आहे, तुम्ही आंघोळ करून फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट लावते. चल पितू, चल. चल मी. Forget. मला सांग, राधा कुठे? माहित नाही, घरात नाही येते. अशोक महाजन. हा, बोला. वानखेडे, ते बार उद्याच्या उद्या रिकामा झालेच पाहिजे. वानखेडे, इट्स माय ऑर्डर, ते बार उद्याच्या उद्या रिकामे झालेच पाहिजेत. राधा, तू? मी तुमच्याशी नंतर बोलतो. ये बाई. मी इथे बसायला आलेली नाही, मला आत्ताच्या आत्ता माझ्या दादाला भेटायचं. तू आधी दादाला बोलव. तुझा दादा इथे नाही. व्हॉट डू यू मीन इथे नाही? त्यांचा जामीन झालाय. ॲडव्होकेट मोहन पंडित त्यांना आत्ताच घरी घेऊन गेले. तुझ्यामुळे माझ्या घराची बेअब्रू झाली. राधा, तुझा भाऊ माझा वैरी नाही. मी माझं कर्तव्य करीत आहे.
ट्रेनिंग नंतर आम्हाला शपथ दिली जाते का कर्तव्य करीत असताना कोणताही नातं किंवा भावना मी त्याच्या आड येऊ देणार नाही. पण राधा, आज मी तुला वचन देतो, जर तुझा भाऊ निर्दोष असेल तर माझी सारी शक्ती पणाला लावून मी त्याला यातून सोडवेन. प्लीज पुन्हा अशी पाठ फिरून जाऊ नकोस. राधा, मी बोलतोय. मी ऐकतेय. मला तुला भेटायचंय. कशासाठी? झिम्मा खेळायला, फुगडा घालायला. म्हणजे कशासाठी? मला वेळ नाही. एवढा मी वाईट आहे? मला भेटायला वेळ नाही. मी असं म्हणाले नाही. हे बघ, मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट बघतो. अर्ध्या तासात तिथे पोहोच. मी येणार नाही. तुला यावं लागेल. मी तरीही येणार नाही. तरीही मी तिथे तुझी वाट बघतो. बरोबर 4 वाजता. मी आणखी कोणी येणार आहे का? काय म्हणायचंय तुला? एवढी मोठी गॅप का गाढवाच्या लग्नासारखी? हे बघ, तुला जे काही बोलायचंय ना ते लवकर बोल. मला जायचंय. तुम्हा बायकांचं मला हेच कळत. नको नको म्हणता इथपर्यंत आली ना, आता जायची आहे. तुम्ही बायका ना म्हणजे खरंच. तू हे असं काहीतरी बोलणार असशील ना तर मी खरंच जाईन. खरंच जाईल? हो. तर जा. मी खरंच जाईन. तू खरंच जा. मी जाऊ? चालती हो. मी तुझा दिवाना माझी राणी तू होशील का? हो मी तुझा दिवाना माझी राणी तू होशील का? सांग 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 सजणे साथ तू देशील का? सांग 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 सजणे साथ तू देशील का? बेरंगी जीवन माझे रंग यात भरशील का? बेरंगी जीवन माझे रंग यात भरशील का? सांग 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 सजणे साथ मला देशील का? ए सांग 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 सजणे साथ मला देशील का? सजणे सजणे बेभान मनाला चढला ग आजार तुझ्या या प्रीतीचा. नको मोडून जाऊ मन माझे मी साथी तुझा ग जन्माचा. हो बेभान मनाला चढला ग आजार तुझ्या या प्रीतीचा. नको मोडून जाऊ मन माझे मी साथी तुझा ग जन्माचा. दिलाचा मी राजा राधा राणी तू होशील का? दिलाचा मी राजा राधा
राणी तू होशील का सांग 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 सजणे साथ तू देशील का ए सांग 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 सजणे साथ तू देशील का जा विसरून साऱ्या जगताशी मी झालो तुझा तू हो माझी ए नसे कोणी जिथे तल जाऊ तिथे ही ओढ अशी ग मिलनाची हो जा विसरून साऱ्या जगताशी मी झालो तुझा तू हो माझी नसे कोणी जिथे तल जाऊ तिथे ही ओढ अशी ग मिलनाची प्रिये बहाणा कशाला हाती हात माझ्या देशील का बहाणा कशाला हाती हात माझ्या देशील का सांग 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 सजणे साथ मला देशील का ए सांग 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 सजणे साथ मला देशील का घाई कशाला राजा धीर तू धरशील का घाई कशाला धीर तू धरशील का सांग 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 सजना साथ तू देशील का सांग 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 सजणे साथ मला देशील का सांग 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 सजना साथ तू देशील का सांग 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 सजणे साथ मला देशील का हॅलो पंडित साहेबांचा बंगला का हो पंडित साहेबांचाच बंगला साहेब आहेत का नाही मोठे साहेब दिल्लीला गेलेत 1 महिन्यासाठी आणि धाकटे साहेब गेलेत अरे आले थांबा फोन आहे हॅलो कोण ते फारसं महत्वाचं नाही मी जे बोलतोय ते महत्वाचं आहे ते लक्षपूर्वक आहे का तुम्ही जामिनावर सुटलात पण बाबूरावच्या कंपनीत कामाला असताना तुम्ही बरंच काही जाणून घेतलं असा आमचा अंदाज आहे तुम्ही कोण बोलताय पुढे आहे का तुम्ही शिकले सवरलेले एक प्रापंचिक गृहस्थ आहात बाल बच्चेवाले आहात तुमची गाठ सराईट गुंडाबरोबर आहे हे लक्षात ठेवा आता जास्त खोलात न शिरता एकच शेवटचं सांगतो बाबूराव आणि त्यांच्या कारभारापासून दूर राहा त्यातच तुमचं हित आहे हा सल्ला समजायचं की धमकी मी सल्ला दिलाय तुम्ही धमकी समजा ए पवन अरे भेकड हिंमत असेल तर समोरून बोल ना माझ्याशी ए भाऊ तू काय झालं अरे बापरे तू काकाला धोका आहे ग आपण आता काय करायचं ग आपण पोलीस अंकलला फोन करूया आणि खरं खरं सांगूया नको नको आपण स्वतःच काहीतरी करूया काय करूया काय करूया काय करूया काय करूया काय करूया मला ठाऊक आहे तुम्ही कसला विचार करता कसला तुम्ही मगाशी टेलिफोनवरती जे काही ऐकलं ना ते खरं आहे ही माणसं 2 नंबरची कामं करतात औषधामध्ये दुधामध्ये सिमेंटमध्ये भेसळ करतात काळा बाजार करतात नकली नोटा छापण्यासारखे सुद्धा उद्योग करतात तू जे म्हणतोस त्याचा काय पुरावा आहे का हो आहे ना माझ्या बरोबर चला मी तुम्हाला त्यांच्या अड्ड्यावरच घेऊन जातो आम्ही चलतो तुझ्या बरोबर पण तू हाऊ हाऊ चल चला चला माझ्या बरोबर चला एचोबा की बिचोबा सीचोबा की डीचोबा एचोबा की बिचोबा सीचोबा की डीचोबा डांगिरडा डिंगडा 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 डिंग
रिक्षा राजा या हुंडाला आडवा कर. हे, चल. असंच पाहिजे. चल, चल. ए हळू. इकडे इकडे बघूया. हाय इकडे. अंकल अंकल एसीपी अंकल आहेत का? एसीपी अंकल ना आहेत ना. नाव काय बेटा तुझं? रीमा. रीमा. आणि तुझं? प्रीत. प्रीत. लवली. आणि प्रीत हे काय बेटा? ही आम्ही गुंड्यांच्या घरनं फाईल आणली आहे. मोहिते साहेबांची फाईल? अरे प्रीत रीमा तुम्ही तुम्ही दोघी इथे यावेळी बसा. आम्ही हे तुम्हाला देण्यासाठी आलो. हे काय? आम्ही या गुंड्यांच्या घरनं फाईल आणली आहे. गुंडांकडनं? वेल व्हेरी गुड. पण ही फाईल तुमच्याकडे आली कशी? अंकल अंकल काल रात्री तिच्या डॅडींना एकाचा कॉल आलेला. धमकीचा. फोन करणारा बोलला बाबूराव पासून दूर राहा नाही तर ठार मारीन. तुम्ही काळजी करू नका. आता मी त्यांना सोडणार नाही. शिंदे. काय साहेब? यांना घरी सोडा. हो साहेब. चला. येस. हॅलो मॅडम, मी एसीपी अशोक महाजन बोलतोय. यस. माझ्याकडे नगर विकास मंत्री मोहिते, बडा बिल्डर बाबूराव देसाई व नगरसेवक विठ्ठलरावांची महत्त्वपूर्ण काळ्या धनाची फाईल हाती लागली आहे. आपल्यासमोर एक चांगली संधी आली आपली प्रतिमा स्वच्छ करण्याची. मला मोहितेला अटक करण्यासाठी वॉरंट पाहिजे. ओके, गो अहेड. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू. अरे आता तरी एन्जॉय करा. हॅलो माने साहेब, एक मिनिट. हा, बाकी काय सगळी व्यवस्था आपोआपच होते. काय मानेंचा फोन. फोन बोलतेच. हॅलो मोहिते साहेब, माने. हा बोल. हे बघा, तुम्ही विठ्ठलराव, बाबूराव आणि देसाई तुम्हा चौघांचं भवितव्य धोक्यात आहे. हे बघा मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. तुमच्या सराईत गुंडांना टोपी घालून तुमची सिक्रेट फाईल ACP महाजनांपर्यंत पोहोचवली आहे. आता तुमच्या समोर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे पलायन. जर का तुम्ही ACP साहेबांच्या तावडीत सापडलात तर 4 पिढ्यांसाठी कमवून ठेवलेली जी धनदौलत आहे ना ती 4 तासात कवडी मोलाची होईल आणि आयुष्यभर तुम्हाला तुरुंगात खडी फोडावी लागतील. या फाईलमुळे माझा जॉब सुद्धा धोक्यात येईल. हो, आय एम सॉरी. हरामखोर पोरगी आहेत या पंडिताच्या. त्याच्या दोन्ही मुलींनी आपली ती महत्वाची फाईल उचलून जुन्या अड्ड्यावरून त्या ACP महाजनला नेऊन दिली. आहात कुठे तुम्ही? शक्यच नाही. ती फाईल मी कडेकोट बंदोबस्तात ठेवली होती. ही स्पष्टीकरण करत बसण्याची वेळ नाही. यावर आपल्याला फाईल शोधावा लागेल. मंत्री साहेब, तुम्ही नुसते ऑर्डर करा. एका तासाच्या आत त्या पंडित कुटुंबाचा होत्याचा नव्हता करून टाकतो. असं काय भलतं करू नका. त्याने गुंता वाढेल अजून. आता एक काम करूया. त्या पंडितांवर जर ताबा मिळवायचा असेल तर त्या दोन्ही हरामखोर मुलींना किडनॅप करून घेऊन येऊया. त्या मुली जर आपल्या हातात असतील तर आपण त्याच्याशी सौदा करू शकतो. खरं
ही आयडिया आपल्याला पटली. कृष्णा नाऱ्या आलो आलो. कुठे असता रे? हा, आपली जुनी गाडी घेऊन जा आणि त्या हरामखोर पंडिताच्या दोन्ही मुलींना किडनॅप करून आणा आपल्या जुन्या वाड्यावर. आता आणतो बॉस. पुरून जाऊ नकोस. त्या दोन्ही मुली दुसरी तिसरी शिकणार आहेत, मोठ्या नाहीत. पोरींचं नाव घेतलं ना की 10 हत्तींचं बळ येतं तुमच्यात. काम करायला नको. चला. हो जातो साहेब. आज माझे पप्पा मला सिनेमाला घेऊन जाणार. हो. हा. हे पुरी, पंडितांच्या मुली कुठे आहेत? त्या बघा दोघी येत आहेत, छोटी आणि मोठी. ठीक आहे, तू जा. हा. नाही. चल ना खाऊया, मला भूक लागली. मला पण खूप भूक लागली. मला पण. ए प्रीत, रीमा इकडे या. हाय ग, आज जो माणूस आलेला ना तो तुम्हा दोघीबद्दल विचारत होता. कोण माणूस? तो चुकून मुस्काराने देशाला घेऊन गेला. अरे बापरे. अरे रे, आपल्याला ना तर सुटवायला हवं. चला पण आताच जाऊया. ए रीमा, मग आम्ही पण येतो तुमच्या बरोबर त्यांना सोडवायला. मी चंदू, चिंटू, नंदू सगळ्यांना घेऊन येतो. ठीक आहे, हरकत नाही. इकडेच या. चल चल, चला चला चला, चालेल चालेल, चला चला. एकुलती एक नात आहे साहेब, काहीतरी करा साहेब. हे बघा, कशावरून तुमच्या मुलीला पळवून नेलंय? ती एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल. तसं नाही साहेब, न सांगता किंवा न कळवता त्या कुठे जातच नाही आणि त्यांना तशी सवयही नाही. आणि शिवाय आमच्या शाळेची शिस्तच अशी आहे की पालक आल्याशिवाय किंवा स्कूल बस आल्याशिवाय आम्ही मुलांना शाळेबाहेर पाठवतच नाही. मुळे एनिवे, तुम्ही एक काम करा, त्यांचे फोटो पाठवा, बघू काय करायचं ते. हा, चला निघा. माने, पळवून नेलेल्या मुलांच्या पालकाशी असं बोलतात सरपण? उलट तुम्ही त्यांना धीर दिला पाहिजे. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आमचे प्रयत्न चालू आहेत. प्लीज, कारण तुम्ही जितक्या लवकर शोध कराल तितकं बरं होईल. कारण शेवटी आमच्या शाळेचा प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे ना. ओके, आता तुम्ही मला हे सांगा की तुमचं कोणी दुश्मन का तुमचं कोणी वैरी आहे? साहेब, आम्ही आणि आमचं दुकान या पलीकडे आमचं जगत नाही प्लीज साहेब, त्याचा शोध करा. डोंट वरी, आय विल ट्राय माय बेस्ट. तुम्ही जा. बरं. झालं नाही
मुझको चोरी चोरी गोरी काया मेरी गोरी गोरी ना देख मुझको चोरी चोरी गोरी काया मेरी गोरी गोरी पकड़ो न भैया नाजुक मेरी जाएगी टूटे मेरी चूड़ी भरला नाय साहिबा खाना पाण्याने भरला नाय झालं नाय दाजीबा काय काय माझं झालं नाय दाजीबा खटपट करू नको पोरीच्या नादाला लागू नको दाजीबा खटपट करू नको पोरीच्या नादाला लागू नको बड़ा पीछे ये सारा जमाना होगी सबकी नजर आशिकाना बड़ा पीछे ये सारा जमाना होगी सबकी नजर आशिकाना छोड़ पीछा मुझे जाने देना तेरा दिल तेरे पास ही रखना समणार नाय साहिबा काय बी कराया जमणार नाय झालं नाय दाजीबा काय काय माझं झालं नाय दाजीबा खटपट करू नको पोरीच्या नादाला लागू नको दाजीबा खटपट करू नको पोरीच्या नादाला लागू नको लागू नको लागू नको झालं नाय दाजीबा काय काय माझं झालं नाय 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 CP अशोक महाजन, तुम्ही इथं कसं काय? मंत्री महोदय मोहिते साहेब, हा, तुमच्या चेहऱ्यावरच्या सभ्यतेचा बुरखा फाटलाय, त्यातून तुमचा भेसूळ चेहरा दिसू लागलाय. CP अशोक महाजन साहेब, काय तुमच्या आधीचे कितीतरी पोलीस ऑफिसर इथं आले, आमच्या कॉलरवर हात टाकण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं, त्यांचेच हात पोळलेत. असं ते हात मीणाचे असतील, हे हात पोलादाचे आहेत, पोलादाचे, आणि पोलाद कधी वितळत नाही. अरे मोहिते साहेब, अरे SCP साहेब आपले गेस्ट आहे, त्यांच्याशी असं वागणं बरोबर नाही. SCP साहेब तुम्ही उभे का, बसा ना, बसा. हे बघा, जगात असली कुठलीही समस्या नाही ज्यावर उपाय करता येत नाही, फक्त त्यासाठी थोडीशी चर्चा, थोडस देऊन घेऊन करावं लागतोय. तेवढं कळलं की बस संपलं. हे आमच्या मानेने शिकवलं वाटतं. छाछा हो, या सर्व गोष्टी आम्ही शिकूनच जन्म घेतला. आणि काय महाजन साहेब, या नोकरीमध्ये जरा डोसकं शांत ठेवून विचार करायला लागतो बरं का. काय आम्ही लोकनियुक्त आणि तुम्ही सरकार नियुक्त, पण काम दोघांचं बी एकच, जनतेची सेवा करणं. आणि अशात जर का आपण दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेतला तर खूप काही मिळवू शकतो, खूप काही करू शकतो. काय बरोबर आहे का नाही? थोडंसं चुकीचं आहे, ते मी दुरुस्त करतो. बोला मास्तर. तुम्ही लोकनियुक्त आणि आम्ही सरकार नियुक्त. आपण जर एकमेकांनी हात मिळवले तर खूप चांगल्या प्रकारानं जनतेची सेवा करू शकतो, त्यांना न्याय देऊ शकतो, त्यांच्या समस्या सोडवू शकतो. पण नाही, या देशाचं दुर्भाग्य आहे की तुमच्यासारखे मंत्रीच गुन्हाईत प्रवृत्तीला आश्रय देतात.
आणि सामान्य जनता त्यात पिचून जाते, सम्राट सोसायटी मधील बेघर लोकांसारखी. महाजन, किंमत बोला तुमची. 5 लाख. 10. चला 15 ठेवा. माझं आहे का? 15 घ्या, आयुष कराल. मोहिते, एका पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करून तुम्ही पुन्हा एकदा गुन्हा करीत आहात. असो, इन्स्पेक्टर बसू, त्या सगळ्यांना घेऊन चला. कमॉन, हरी अप. चला सर, प्लीज. चला, तुला बघतो मी आता. ते आत्महत्या करून चाल चाल. हॅलो विष्णू, साहेबांना पोलिसांनी पकडलंय. तू त्या मुलींना घेऊन ब्रिजवरती ये, म्हणजे साहेबांची लवकर सुटका होईल. हे काय चालवलं तुम्ही? हा, चला चला, मुलींना सोडा. हो साहेब, माझ्या माणसांना सोडा, नाहीतर हिला गोळी मारेन. खबरदार. बसू, सोडा त्यांना. ये बात. येस. एसीपी अशोक महाजन. तुझे देख लूंगा. चला. हे काय? अरे क्या कर रहे हो? अरे क्या हो रहा है? अरे क्या कर रहे हो? अरे तुम लोग, हॅलो नका. काय रे, एवढूसा तू माझ्यावर हात उचलतो? चाल चाल. अंकल घ्या. जरासा जरी शहाणपणा केला तर गोळी घालीन. चल, तुला आतमध्ये कोपच्यात घेतो. चल. काय माहिती, भारी पडलं बंदुकीचं वजन. पडेल. हा, माहितीये. चला चला चला. आम्ही सगळे गुंडांना पळवलंय. चला, घाबरू नका, आम्ही तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. चला. एसीपी अशोक महाजन, मोहित्यांच्या अंगावर हात घातलाय तुम्ही, लक्षात ठेवा. हजारोंचे मोर्चे येतील इथे पोलीस स्टेशनवर. तुम्ही ओळखत नाही मला. माझ्या ओळखी वर वर पर्यंत आहेत, हे विसरू नका. दिल्ली पर्यंत ओळख आहे माझी. घरी बसा. तुमच्या त्याच दिल्लीनं मला इथे पाठवलंय. कम ऑन, गेट इन. जातोय, चल. धक्का नको मारू. जातो.
माने तुमचा बेल्ट आणि कॅप उतरवा. तुमची जागा इथे नाही, तुमची जागा तिथे आहे. मंत्री मोहित यांना अटक. नगर विकास 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 मंत्री मोहित यांना अटक. आता मी पोलीस कमिशनर मीरा माथुर यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. मला आज या ठिकाणी सांगायला आनंद होत आहे की या छोट्या मुलींच्या साहसामुळे गेली 20 वर्षे भेसळीचे रॅकेट चालवणारी एक मोठी टोळी उद्ध्वस्त झाली. त्याचबरोबर खेदाची बाब आहे की काही अधिकारी मंडळी व तथाकथित समाजसेवक व मंत्री महोदय या घाणीत बरबडलेले आढळले. या देशाचा कायदा त्यांना योग्य शिक्षा देईलच. मला विशेष कौतुक वाटते ते प्रीत व रीमा या 2 मुलींचे. मला खात्री आहे की या मुली आणि त्यांचे मित्रमंडळी आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील आणि म्हणूनच यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि जनतेच्या भल्यासाठी अशीच साहसी वृत्ती ठेवावी आणि त्यांना उत्तेजन मिळावं म्हणून पोलीस वेलफेअर फंडातून या 2 मुलींना 5 लाखाचं बक्षीस देत आहे. प्रीत व रीमा, तुम्ही दोघी प्लीज रंगमंचावर यावे. जा जा जा. घ्या अभिनंदन. अभिनंदन बाळांनो. कॉंग्रॅच्युलेशन्स. यू हॅव डन अ व्हेरी गुड जॉब. आय एम व्हेरी हॅपी. काय चमकलात ना? मी पण इंग्लिश शिकून घेतलंय. बाळांनो, तुम्ही दोघींनी माझ्या वरदानाचा अगदी योग्य उपयोग करून गरजवंत लोकांची मदत केली. पुढे भविष्यात सुद्धा तुम्ही दोघी अशीच चांगली कामं करा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या साथ आहे. फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा.